जंक फूड मुलांना पौष्टिक तत्व देत नाही, परंतु त्याच्या मेंदूची सवय मात्र किंवा चव ही बदलत असतो. जंक फूड म्हणजे नुसतं चिप्स किंवा बर्गर, पिझ्झा हेच नाही, तर असे पदार्थ ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शुगर किंवा शर्करा, मोठ्या प्रमाणात मीठ आणि मोठ्या प्रमाणे ऑइल किंवा तैलिक पदार्थ असतात. त्या सगळ्या गोष्टींना आपण जंक फूड म्हणतो. मुलं जेवत नाहीत, भाजीपोळी खात नाही, पण 2-3 चिप्सचे पुढं मात्र तसेच खाऊन घेतात. आणि याला कारण आहे की हे जे जंक फूड आहे हे तुमच्या डोक्याला त्यातनं एक हॅपी हार्मोन किंवा डोपामिन मिळतं. एक हॅपी फिलिंग केमिकल आहे की जे तुम्हाला तुमचा मेंदू तो सिक्रेट करतो. त्यामुळे वारंवार तुम्हाला हे पदार्थ खायची इच्छा होतात, पण तेव्हाच मग तुम्ही हे जे पौष्टिक पदार्थ खात नाही. याला आपण रिवॉर्ड किंवा हाय रिवॉर्ड केमिकल फूड इफेक्ट असं या सायंटिस्ट या गोष्टीला म्हणतात. जर मिळालं त्याचे दुष्परिणाम काय होतात की या मुलांमध्ये लठ्ठपणा जास्त वाढतो, हे मुलं लठ्ठ राहतात, यांच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स येतं, त्याच्यामुळे हे मुलांना समोरच्या आयुष्यात डायबिटीस होण्याची भीती असते. ह्या मुलांमध्ये कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, अशा कंप्लेंट स्कूलमधून येतात. यांना दातांचे विकार होऊ शकतात. एकंदरीतच पौष्टिक पदार्थ शरीरात न गेल्यामुळे त्या गोष्टींची डेफिशियन्सी सुद्धा येऊ शकते. तर मग याला आपण याच्यापासून दूर कसं राहायचं, तर एक काळजी घ्या की घरी खूप मोठे चिप्सचे किंवा बिस्किटचे पुढे आणून ठेवू नका. मुलांना रिवॉर्ड म्हणून काहीतरी चांगलं केलं म्हणून त्यांना चॉकलेट देऊ नका. एका ठिकाणी बसून फॅमिली फूड जेवण घ्या किंवा एकत्र बसून डायनिंग टेबलवर जेवतात त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे जंक फूडचं खाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालेलं दिसून येतं. बरेचदा आईवडील एखादी चांगली गोष्ट मुलांना दिलं तर फ्रस्ट्रेट होतात की खात नाही, तर ती फळं अशा ठिकाणी ठेवा की ते वारंवार आपल्या मुलांना दिसले पाहिजे. एखादी पौष्टिक गोष्ट खात नसेल तिला वेगवेगळ्या प्रकारे बदलवून त्याचे कलर किंवा त्याचे आकार बदलवून वेगवेगळ्या चवीमध्ये बदलून मुलांना द्या, जेणेकरून ते या सगळ्या जंक फूडपासून दूर राहील किंवा कमी प्रमाणात त्यांचं सेवन होईल. लक्षात ठेवा, आपल्याला फक्त मुलांना चांगल्या सवयी नाही तर चांगल्या आरोग्यदायी सवय लावायच्या आहे आणि त्या तुमच्या किचनपासून सुरुवात होणार आहेत. तर चला ही चांगली सवय चांगल्या अन्नाची आपल्या घरून लावू आणि आपल्या किचनमधनं लावू. मुलांना जंक फूडपासून दूर ठेवू. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि असेच व्हिडिओ मिळण्यासाठी आमच्या पेजला लाईक करा. धन्यवाद.